आठवड्यात 3 दिवस प्रत्यक्ष शाळा आणि 2 दिवस ऑनलाईन वर्ग भरवा. डिझेल दरवाढीच्या फटक्यामुळे स्कूल बस ओनर्स असोसिएशनचा राज्य सरकारकडे प्रस्ताव. ग्रामीण भागासोबतच आता मुंबईत सुद्धा इंधनाचा तुटवडा भासायला सुरुवात. मुंबईतील दादर, परळ, वडाळा, सायन परिसरामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल संपलं. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा पुन्हा फटका. तर पेट्रोलच्या दरामध्ये ₹2.61 तर डिझेलच्या दरामध्ये ₹2.71ची वाढ. मागच्या 12 दिवसातली चौथी इंधन दरवाढ. पेट्रोल डिझेलच्या मागणीमध्ये 20%ची वाढ. पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारचं कुठलेही साठेबाजी करू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. तर विनाकारण हिंसा करणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश. जनतेच्या खिशावर डल्ला मारणं हा मोदी सरकारचा एजेंडा. राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका. पंतप्रधान मोदींचा महागाई मॅन असा उल्लेख. पेट्रोल डिझेलची किंमत आणखी वाढणार असल्याचाही गांधींचा दावा. पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल. तर विधान परिषद निवडणुकीआधीच मतदार नगरसेवकांची पळवापळवी. काँग्रेस नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती. इंद्रिस नायकवडी यांना आमदारकीचा राजीनामा देण्याचे आदेश. पार्थ पवारांनी आदेश दिल्याची माहिती. तर असा कोणताही आदेश मिळाला नाही. नायकवडी यांची पुढारी न्यूजशी बोलताना माहिती. एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याची नाशिक पोलिसांकडून कसून चौकशी. आरोपी निदा खानला आश्रय दिल्यामुळे दोषारोपपत्र सुद्धा आहे दाखल. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. प्रश्न पुरवल्याच्या बदल्यामध्ये हवालदारने रोख रक्कम स्वीकारल्याचं उघड. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये नवीन ट्विस्ट. परीक्षेनंतर नोट्स, कागदपत्र रद्दीत विकल्याची लातूरच्या 2 डॉक्टरांची कबुली. विकलेल्या कागदपत्रांमध्ये नक्की काय? सीबीआयकडून तपास होणार. महाबळेश्वर पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटामध्ये भीषण अपघात. स्कॉर्पिओ गाडी 1000 फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली. अपघातामध्ये 6 ते 8 मित्रांचा मृत्यू. धुळ्यात लळिंग घाटामध्ये अपघात. तर रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हलची धडक. 4 ते 5 जण जागीच ठार. 10 ते 12 जण जखमी. नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांची आरोपीसोबत दारू पार्टी. फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर असलेल्या आरोपी गौरव मिश्रासोबत पार्टी केल्याची चर्चा. पीएल ग्रुप टोळीच्या मदत करण्यासाठी पार्टी केल्याचा संशय. गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकांचं बिगुल अखेर वाजलं. तर 1 जुलैपर्यंत ठराव दाखल करण्याची मुदत. 26 मेपासून दूध संस्थांना ठराव फॉर्म वाटणार. चांदीच्या दरात किलोमागे ₹3000ची वाढ. चांदीचे दर प्रति किलो 2,80,000 रुपयांवर. तर सोन्याच्या दरामध्ये ₹200ची वाढ. गुलमर्गमध्ये केबल कार सेवेमध्ये तांत्रिक बिघाड. बचाव पथकाकडून 300 पर्यटकांची यशस्वी सुटका. महाराष्ट्रातील पर्यटक थोडक्यात वाचले.